बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण पाहतोय की शंभूराज देसाई यांच्या घरी शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खरं तर आज जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी येऊन त्यांना अभिवादन जे आहे ते केलेलं। मात्र आज राज्य सरकारचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर होता आणि आपण पाहतोय की त्याआधी हे सगळे मंत्री जे आहेत ते शंभूराज देसाई यांच्या घरी जमलेले आहेत। आज बाळासाहेब देसाई यांची जयंती जी आहे ती साजरी होती। आपल्याबरोबर स्वतः मंत्री शंभूराज देसाई आहेत। आज बाळासाहेब देसाईंची जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री आलेले होते, राज्याचे ते पहिले गृहमंत्री होते। काय आठवणींना उजाळा मिळतोय कुटुंबातला सदस्य? आज स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांची 115वी जयंती आहे आणि आमच्या मतदारसंघामध्ये मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही घेत असतो। आता अधिवेशन चालू आहे, आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि नेहमीच आता मी मंत्री झाल्यापासून अधिवेशन काळातला साहेबांची जयंती आम्ही माझ्या सरकारी निवासस्थानी करत असतो। त्याप्रमाणे सकाळी माननीय विधानसभा अध्यक्ष, माननीय विधान परिषद सभापती, माननीय मुख्यमंत्री महोदय, आता माननीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महोदय येतात, सर्व मान्यवर येतात, साहेबांच्या प्रतिमेचं पूजन करतात, अभिवादन करतात आणि त्यावेळच्या जुन्या गोष्टींना काही उजाळा देतात। सगळ्यांच्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं स्वर्गीय लोकनेते साहेबांना आज या मान्यवरांनी अभिवादन केलेलं आहे। आज राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर होतोय, काय अपेक्षा आहेत राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला? याच्या बाबतीत अर्थसंकल्प सादर होण्याच्या अगोदर मंत्र्यांनी बोलणं योग्य नाही, गोपनीयतेचा तो भंग होईल। 2 तास थांबा, 2 वाजता अर्थसंकल्प सादर होईल, पण सर्वसाधारणपणे राज्याच्या सर्व घटकांना सामावून घेणारा असा अर्थसंकल्प असेल असा अंदाज लावायला हरकत नाही। आपण पाहतोय की राज्याच्या सगळ्या घटकांना सामावून घेणारा हा अर्थसंकल्प असेल अशी प्रतिक्रिया देणारे आहेत मंत्री दादा भुसे आहेत। सर, आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय, काय अपेक्षा आहे त्या अर्थसंकल्प? निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेला एक चांगला संदेश जाईल। महायुतीच्या सरकारचे यापूर्वीचे जे काही निर्णय होते त्या निर्णयांचं कंटिन्युएशन आणि आणखी चांगल्या बातम्या महाराष्ट्राच्या जनतेला मिळतील। शिक्षण खात्यासाठी चांगली तरतूद होईल, तुम्ही राज्याचे शिक्षण आत्ताच्या घडीला मला वाटतं की आम्ही सकारात्मक गोष्टी घेऊन पुढे जातो आहोत। येणाऱ्या काळामध्ये जे काही चांगले प्रकल्प आहेत त्याला शासनाच्या वतीने सकारात्मक अनुमोदन केलं जाईल। तुमच्यासाठी एक राजकीय प्रश्न आहे। उद्धव ठाकरेंनी काल तुमच्या शिवसेनेवरती टीका केली की तुमच्या शिवसेनेचा उल्लेख हा अमित शहांची शिवसेना असा का? मला वाटतं की कुत्सितपणे फक्त बोलत राहणं याला काही अर्थ नसतो। दुसऱ्याची रेष कमी करण्यापेक्षा आपली रेष कशी वाढवता येईल, आपण जर बघितलं असेल तर माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जनतेची विकासाची कामं घेऊन आम्ही पुढे जातो आहोत। आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाची कामं जी आहे ती पुढे घेऊन जातो अशी प्रतिक्रिया दादा भुसेंनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरापर्सन कमलेश सोनी, प्रदीप कापसे, टीव्ही मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।